श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर शेगाव हे बाळापूर रोड शेगाव येथे आहे। या मंदिराला सिद्धपीठ असेही संबोधले जातात। येथे भव्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला मारुतीरायाचे दर्शन होते। तेथून वरच्या बाजूला महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे। महालक्ष्मी मातेचे दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला तिरुपती बालाजी यांचे दर्शन घडते। मित्रांनो, येथेच खालच्या बाजूला भूगर्भामध्ये आपल्याला एकाच वेळेस 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडते। सोबतच कुबेरदेव आणि अनेक देवांच्या प्रतिमा येथे आहेत। सुंदर अशा गुफेच्या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करणे मनाला प्रसन्न करून जाते। मित्रांनो, आपल्या डोळ्यांना भव्य आणि दिव्य अशा कलाकृतीचे दर्शन येथे घडते। मित्रांनो, हे मंदिर बुलढाण्यावरून 74 किलोमीटर आहे, तर अकोल्यावरून 38 किलोमीटर आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारचे ज्योतिर्लिंग आपल्याला या भूगर्भामध्ये दिसून येते। सिद्धपीठ हे प्रमुख आकर्षक स्थळापैकी एक स्थळ शेगावजवळील आहे। येथे आपल्याला संपूर्ण ज्योतिर्लिंग एकाच मंदिरात पाहायला मिळतात। द्वारका गुजरातमधील नागेश्वर ज्योतिर्लिंग, तामिळनाडूमधील रामेश्वर ज्योतिर्लिंग, नेपाळमधील काठमांडू येथील पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग। 12 ज्योतिर्लिंगांच्या भूगर्भ मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच माऊली यांचे दर्शन घडते। माऊलीच्या मंदिरात सुद्धा आपल्याला सुंदर अशी कलाकृती पाहायला मिळते। माऊलीची ध्यानस्थ असलेली मूर्ती आपल्याला विठुरायाच्या भक्तीची जाणीव करून देते। विश्वाचे ते आर्त जेथे विसावले ते हे तीर्थ झाले माऊलीचे। मंदिराच्या मागच्या बाजूला मतिमंद मुलांचे विद्यालय पाहायला मिळते। लहान मुलांसाठी येथे छोटंसं प्ले गार्डन तयार केलेले आहेत, ज्या ठिकाणी भरपूर खेळणे आहेत। तर मित्रांनो, तुम्ही कधी आला आहात का या मंदिरामध्ये? नक्की कमेंटमध्ये सांगा।